थँक्यू विशाल दादा, तुम्ही टाइम दिल्याबद्दल. आणि इट इज माय ॲब्सोल्यूट ऑनर टू इंटरव्यू वन ऑफ द फेमस आर्टिस्ट अँड स्कल्पचर्स इन पुणे, इवन कॉल इन इंडिया. ओके, सो अगेन थँक्यू व्हेरी मच फॉर गिविंग दिस ऑपॉर्च्युनिटी. मला तुमचा प्रवास जाणून घ्यायचा आहे. तुम्ही आत्तापर्यंत जर्नी तुमची कशी होती, मी फ्रॉम जे स्कूल ऑफ आर्ट्स टू वन ऑफ द बिगेस्ट आयडियल मेकिंग स्टुडिओज इन मुंबई. आता हा प्रवास म्हणजे जे पासूनचा नाही सांगत मी तुला, मी सुरुवातीपासून सांगतो, म्हणजे ठीक माझ्या आहे. बालपणापासून सांगतो. नक्की. मी वयाच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षी पहिला गणपती बनवला असेल, म्हणजे असं माझी आई सांगते. 2-3 वर्ष असताना मी बाबांनी मला एक छोटा गणपती बनवून दिला होता, मग तो मी कॉपी केला होता. ओके. मग तिथून माझी मातीपासूनची सुरुवात आहे. सुरुवात आहे. गणपती म्हणजे माझ्या हातातून घडला गेला तो. नंतर जसं असं थोडं खेळता वय वाढलं थोडं. मग जवळजवळ 6 वर्षाचा असताना माझ्या स्वतःच्या अशा पर्सनल ऑर्डर्स होत्या. ओके. म्हणजे वयाच्या 6व्या वर्षी माझे पर्सनल 7-8 गणपती मुलांचे, मी असे सार्वजनिक छोटी मुलं बसवतात ना लहान गणपती, ते मी बनवायचो. तिथून तो सुरुवात झाली गणपती बनवायची माझी. बरोबर. आणि मग जसं माझं वय वाढ गेलं 10वीपर्यंतचं, आणि 10वीला मग शाळेतून थोडं प्रोत्साहन भेटलं. सुरुवातीचा पुशअप, नंतरचा पुशअप बाबांकडून लहानपणापासून आलं होतं. मग नंतर आमच्या लेनवाला मॅडम होत्या, ड्रॉइंग टीचर, तर त्यांनी पुश केलं मला की तू काही करू नको, तुझा हात चांगला ड्रॉइंगचा, मातीकाम पण बघायचं मॅडम घरी येऊन कधी कधी. ते मला तू जेलाच ट्राय कर. मग तेव्हा एक गोल क्लिअर झाला, की म्हणजे एक गोल मिळाला की आपल्याला पुढे काय करायचं आहे. मग 10वी जसं झालं तसं मग जेला एंटर झालो. आणि मग जेला एंटर झाल्यावर सगळं चित्रच बदललं. म्हणजे तो पूर्ण माझं डायरेक्शनच चेंज झालं टोटल. म्हणजे इथपर्यंतचा जो प्रवास येऊन थांबला आहे, तो ॲक्च्युली तिथून सुरुवात झालेला प्रवास आहे जेकडून. मग ते जेकडून जेचं शिक्षण, 5 वर्षाची डिग्री, BFA केलं आहे, म्हणजे पेंटिंग केलं आहे. स्पेशलायझेशन पेंटिंगमध्ये केलं आहे, पोर्ट्रेटमध्ये. पण कसं झालं, लहानपणापासून माती हातात असल्यामुळे माझा ॲक्च्युली दोन्हीचा फायदा आला. म्हणजे स्कल्पचरल क्वालिटी पण थोडी डेव्हलप झाली. म्हणजे माती हातात होती लहानपणापासून, आणि मला शिक्षण भेटलं पेंटिंगचं. त्याच्यामुळे माझा ड्रॉइंग थोडी लिनियर क्वालिटी ती मला स्कल्पचरमध्ये आणता आली. आणि त्यामुळे तुम्हाला असे ते गणपती थोडे वेगळे पण आलं, ते त्याच्यामुळे आलंय. एक ह्युमन सेंट्रिक आपल्याला व्ह्यू जास्त दिसतो, जास्त रिलेट केला लोकांनी. तो जिवंत पण जास्त जवळ आला. म्हणजे गणपती एकदम तसं पारंपरिक न राहता एकदम असं आपलासा वाटायला. बरोबर. आपण पूर्वीचे गणपती बघतो टिपिकल चौरंगावर बसलेले, 2 हात आणि हात चौरंगावर मांडी घातलेला गणपती प्रॉपर. मग तो मी मांडी घातलेले गणपती मी केले, पण त्यात पण रिअलिझम आला. लोकांना तो असं बॉडी टोन, कपड्याचं टेक्स्चर, ज्वेलरी वेगळी वाटली. तेव्हा असं कोणतरी खरंच म्हणजे गणपती घरी येऊन बसला असा भास झाला लोकांना. आणि मी ऐकलं तुमचे वडील पण एक मूर्तिकार होते, त्यांना पण म्हणजे त्यांची बॅकग्राऊंड नसताना पण त्यांनी खूप गणेशाच्या मूर्तीची आवड जोपासली, आणि त्यांनी तो पण एक उपक्रम चालू केला. खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ते खरे आर्टिस्ट, म्हणजे मला तर वडिलांकडून आलेलं आहे रक्तात, पण खरे आर्टिस्ट ते आहेत माझे बाबा सूर्यकांत शिंदे. तर त्यांचं कसं लहानपणी ते सांगतात ना मला, की मी लहानपणी त्यांचं पण असं 6-7 वर्षाचं असताना शाळेत जाताना वाटेत कारखाना लागायचा त्यांना, मग ते बघायचं. मग तिथून त्यांना आवड निर्माण झाली. मग तिथे माती मळलेली असते, ती उरलेली माती मग बाबांनी सांगितली स्टोरी आहे, खडून काढायची, जी भेटेल हाताला लागेल त्याच्यातून गणपती बनवायचा. मग तो गणपती नेऊन परत त्यांनाच दाखवायचा, त्या कारखान्याचं करेक्शन घ्यायचे. म्हणजे मूळ मूर्तिकार तर माझे बाबाच आहेत. ओके. त्यांच्याकडून मला पास ऑन झालंय, आणि मग आमची सेकंड जनरेशन माझी सुरुवात आहे. बरोबर. आणि जेव्हा आपण एखादा टिपिकल प्रोसेस काय असते, आता मला जर का एखादा दगडूशेठ सारखी मूर्ती बनवायची फॉर एक्झाम्पल, त्याची टिपिकल प्रोसेस काय असते, मग तुम्ही काय फॉलो करता? आता इतर कारखानदार कसं गणपती बनवायचं, गणपतीचं माहीत आहे, 4 हात, ढोल्या गणपती, धोतर, सोंड, मोठे कान, या अँगलनीच बघ. पण माझं कसं आहे, मी आता जेचं शिक्षण घेतल्यामुळे किंवा घरातून पण सुरुवातीचं वातावरण तसं नव्हतं, म्हणजे फ्रीडम होतं, तू काय करशील. बाबांनी मला असं काय सांगितलं की असंच गणपती बनव, तू उगाच वेगळे प्रयोग करायला जाऊ, असं काहीच बर्डन नव्हतं. बरोबर. आणि जेच्या शिक्षणामुळे थोडं अजून ओपन झालो मी. त्यामुळे माझा अप्रोच नेहमी कसा असतो, की एक मी तो देवता आहेच नो डाऊट, म्हणजे श्री गणेश हा गणपती देवच आहे, पण मी एक ॲज अ आर्ट फॉर्म म्हणून त्याला ट्रीट करतो. समजलं ना. एक ह्युमन बॉडी आहे, जसं मग काही सांगितलं, कपडा आहे, त्यात सगळं मटेरियल सगळं आहे ना. म्हणजे आम्हाला फाईनला जे डिपार्टमेंट आहेत ना, फाईनला आता टेक्स्टाईल आहे, मेटल आहे, ग्राफिक डिझायनिंग आहे, परत पेंटिंग आहे, स्कल्पचर आहे, असे वेगवेगळे डिपार्टमेंट आहे. तर
तर मी आता गणपतीमध्ये येऊन तेच फॉर्म आहे. मग मी शोधतो तो, जसं फर्निचर आहे त्यात करण्यासारखं व्हेरिएशन डिझाईनमध्ये. बरोबर ड्रेपरीचा अजून सेन्स वेगळा डेव्हलप करू शकतो, कारण ड्रेपरी आहे त्याला, धोतर आहे, शेला आहे, बरोबर स्किनचं टेक्स्चर आहे, हम्म. डोळे, कान, पातळ कान, हात आहे, हाताची मुवमेंट, रिअलिझम आहे ना थोडा. करेक्ट मग माझा अप्रोच तोच असतो. जरी भले तो गणपती असला तरी, आणि गणपतीचं एक वर्णन वेगळं आहे शास्त्रामध्ये, की तो लंबोदर आहे, मोठं पोट आहे, बरोबर पाय छोटे आहे, हम्म. हात लांब आहे, हम्म. कान मोठे, शूर्पकर्ण बोलतात त्याला. बरोबर हत्तीचं तोंड आहे. तिचं दोन हा, त्या हत्तीचं तोंड आता प्रपोर्शनेटली बघायला झालं तर ह्युमन फेसवर खूप मोठं वाटेल, हम्म. पण ते आता आपण व्हिज्युअली लोकांना चांगलं दिसावं, एक एस्थेटिकली सुंदर दिसावं म्हणून प्रोपोर्शनमध्ये त्याला सेट करतो. बरोबर मग तो अप्रोच असतो माझा नेहमी, त्यामुळे लोकांना तो तसा कनेक्ट अपील करतो लगेच, की हा प्रपोर्शनेट आहे, हम्म. सौंदर्यबद्ध, एस्थेटिक जपून. म्हणजे लोकांना आता आपसूक आलेलं आहे, किंवा मन माझ्या अभ्यासामुळे थोडं जे माझं नॉलेज मी एकटवून त्यात टाकलंय त्यामुळे आलं असेल. तर माझा अप्रोच हा असतो नेहमी गणपती बनवताना. बरोबर. आणि जी गणपती बनवण्याकरता बेसिकली कन्फ्युजन असतं लोकांचं की प्लास्टर ऑफ पॅरिसची वापरावी का शाडूची वापरावी, आणि तुम्ही कुठलं प्रेफर करता? म्हणजे आपण तुमच्या स्टुडिओमध्ये जे आम्ही असंख्य गणपती बघतो त्याच्याकरता कुठली माती तुम्ही वापरता, आणि ती माती कुठपासून येते? म्हणजे नाही, माती आता कसं आहे माहिती आहे का, आमचं बाबांनी गणपती जे सुरू केले पहिल्यापासून, बाबा आमचे इथे कामाला होते मिलमध्ये. ओके. मिल सांभाळून, मिलचं टायमिंग सांभाळून येऊन जेवढे गणपती करता येतील तेवढे करायचे. पण बरोबर. माती बाबांनी पहिल्यापासूनच मातीलाच प्राधान्य दिलंय. हम्म. नंतर प्लास्टरचं वाढलं खूप. बरोबर म्हणजे 90s मध्ये प्लास्टर खूप जोरात होतं. हम्म. 90s नंतर जसं वेलिंग साहेबांनी मोठी मूर्ती केली, ती गणेश गल्लीची हिट झाली ना हो. मूर्ती, 25 फुटाची, बरोबर त्याच्यानंतर प्लास्टर प्रमाण वाढलं जरा हळूहळू. हम्म. हम्म. पण बाबांनी कसं असं प्लास्टरला कधी नाही, कारण महत्त्व दिलं. प्लास्टर, हा कसं प्लास्टरचं काम म्हणजे मी फ्रँकली सांगतो तुला की मातीमध्ये जो आनंद मिळतो ना काम करताना, हम्म. असं तू समरस होऊन काम करणं असतं ना, हम्म. तो अप्रोच प्लास्टरला नाही करता येत, देता म्हणजे येत नाही, तो मिळतच नाही प्लास्टर मधून. ते हम्म. प्लास्टरचं कसं आहे, प्लास्टर एक ठीक आहे की मजबूतीच्या हिशोबाने प्लास्टर बेटरच आहे, म्हणजे बेस्ट आहे. बरोबर पण मातीमध्ये लोक बोलतात ना, मातीमधला जो फील आहे ना, तो पीओपीला येत नाही. हम्म. आणि त्याचे हे पण आहेत ना रे, दुष्परिणाम पण आहेत. दुष्परिणाम पण आहेत. फक्त लोक आपल्याला बरोबर, सोशल बरोबर. मीडियावर माहिती आहे सगळ्यांना. बरोबर माती कशी इझिली डिझॉल्व्ह होते. करेक्ट. आणि प्रोडक्ट फक्त एक आहे मातीचा, म्हणजे काय बोलतात त्याला, गुणधर्म म्हणा किंवा एक लो साईड अशी आहे की त्याचं प्रोडक्शनला थोडं चॅलेंजेस आहे. चॅलेंजेस आहेत. ओके. म्हणजे ते पीओपीला नाही आहेत. हम्म. पीओपीला कसं मल्टिपल मूर्ती, म्हणजे आता दिवसाला तू 10-15 मूर्त्या पीओपीच्या करू शकतो, पण मातीच्या ते पॉसिबल नाही. पॉसिबल नाही. स्लो प्रोसेसने आहे, ओके. डेलिकेट आहे ना, मटेरियल डेलिकेट. करेक्ट करेक्ट. त्यामुळे आमचं असं नाहीये की प्लास्टरला विरोध आहे, पण आम्हाला माती जास्त जवळची वाटते. म्हणजे मुळातले आर्टिस्ट असतात ते शक्यतो माती नाही प्रेफरन्स सोडणार, माती नाही सोडणार. बरोबर. आणि ही जी माती तुम्ही वापरता स्पेसिफिक कुठल्या एरिया मधनं असते का नॉर्मल? माती नाही, मूळ हिचं उगम म्हणजे, आता माझं एवढं नॉलेज नाहीये, पण आता जेवढी वर्ष मी दिली आहेत या व्यवसायाला, तर मला कळालं की ती राजस्थान बेस आहे. ओके. या माती येते मेन मूळ राजस्थान, गुजरातवरून. बरोबर. ओके. आणि मग इथून मुंबईला बऱ्याच ठिकाणी ते डिस्ट्रीब्यूट होते. पेनला पण बरेचसे त्याचे मेजर डिस्ट्रीब्युटर आहेत. ओके. आणि मग नंतर ती मुंबईला बऱ्याच ठिकाणी मिळते. बरं. मेन स्त्रोत राजस्थान आणि गुजरात. ओके. आणि आम्ही जे कलर्स बघतोय आता प्रत्येक गणेश मूर्ती, ते इतके सटल आणि इतके लाईट कलर्स आहेत, म्हणजे ऍक्च्युअल म्हणजे आपल्या ह्युमन बॉडीचा कलर. मग ते तुम्ही कलर कुठले, म्हणजे आपल्या नॉर्मल इंडियन मार्केट्स मध्ये ते तसे मिळतात का स्पेसिफिक तुम्ही त्यात कस्टमायझेशन करतात? ते कुठले तुम्ही वापरतात कलर्स? नाही, ते कलर आपले जे रेग्युलर कलर आहेत ना, आता जसे एशियनचा बेस कलर आहे, मी ट्रॅक्टर इमल्शन, तो मेन बेस कलर आहे व्हाईट माझा. ओके. आणि ओके. त्यातच मग बॉडी कलर वगैरे साठी पण ज्या स्टेनर मिळतात आपल्या हार्डवेअर मध्ये इझिली अवेलेबल आहे, एशियनचे स्टेनर. ओके. ओके. ते स्टेनर वापरतो मी, बाकी वेगळं काही नाही. फक्त रंगसंगती तू म्हणशील ती जे काही सांगितल्याप्रमाणे जे थोडी माझी पॅलेट वेगळी झाली. बरोबर. ते पेस्टल कलर पर्सनली मला खूप आवडतात. ओके. आणि युनिव्हर्सली आवडले जातात. मला असं वाटतं की पेस्टल कलरने एक तू सेटल होतो ना. बरोबर. पेस्टल बघितल्यावर तू सेटल होतो, पेस्टल कलर बघितल्यावर. मग तो फील याच्यात गणपतीमध्ये, त्यामुळे गणपतीचा फॉर्म ऑलरेडी सेटल फॉर्म आहे, स्टील फॉर्म, आणि त्यात कलर स्टील. त्यामुळे तू पण समोरचा जेव्हा भक्त मन किंवा जो कोण बघतोय गणपती, तो पण तू सेटल होऊन जातो. ते रंगाची ताकद ती. त्यामुळे मी पेस्टल कलर कडेच जास्त प्रेफरन्स देतात. आणि एक म्हणजे का तुम्ही एखादी गणपतीची मूर्ती घेतली त्याला शक्यतो किती वेळ लागतो, म्हणजे अगदी स्केचिंग पासून ते पूर्णत्वाला आणण्यापर्यंत? ती प्रोसेस कशी आहे, आता मी तेच शिक्षण घेतल्यामुळे मला, आणि स्केचिंग मला पर्सनली खूप आवडतं करायला.
त्यामुळे मी आठवड्यातून मला 1-2दा पेन्सिल हातात घेते. बरं, मी जेवढं बघितलंय आता कुठलेही मूर्तिकार एक तर पेन पेन्सिल हातात घेतच नाही. मी तर पाहिलंच नाहीये कधी. नाही. एखादी ड्रॉइंग बुक पण कुठल्याही कारखान्यामध्ये बघितली Right, नाही. त्यांच्याकडे साचे असतात, राईट. माती असते हा आणि कामगार असतात ते हा. तसं. नाही ते आता तो या माध्यमातून मी पण सांगेन लोकांना, मी जे कोणी मूर्तिकार किंवा बघत असतील की ते एकदा करून बघा तुम्ही. ते ऍक्च्युली प्रोसेस खूप सुंदर प्रोसेस आहे. त्याच्यामुळे तुम्हाला चांगला आउटपुट मिळू शकतो. कारण मी तेच करतो. मला एखादी कॉन्सेप्ट सुचली किंवा एखादा फॉर्म काय करायचा आहे गणपतीचा, तर मी स्केच करतो. स्केचने होतं काय, तुझं एक 50% काम झालेलं असतं. तुला एक आउटर शेप कळतो की तुला हा मातीचा गणपती या शेपमध्ये असा बनवायचा आहे. तुला एक व्हिज्युअल मिळतं ना तुला, कम्प्लीट. तू ब्लँक असतो आधी. करेक्ट. त्यामुळे ते हेल्प मिळते तुला. मग तू माती घेऊन मग तू माती या लिनियर क्वालिटीच्या बाहेर जायचं नाहीये मला, या लाईनच्या बाहेर जायचं नाही. त्यामुळे तोच आउटपुट तुला मातीमध्ये मिळतो. मग मी या प्रोसेसमुळे कसं होतं ना, तुझं काम एक तर फास्ट होतं, खूप फास्ट काम होतं. म्हणजे 2 दिवस लागणार तुला एका दिवसात काम होतं. मग त्यामुळे मी या माध्यमातून तेच बोलतो की मूर्तिकारांना सांगू इच्छेन की तुम्ही पेन्सिलचं अगोदर म्हणजे काम करायच्या अगोदर एक स्केच करून बघा, जे तुम्हाला काम करायचं. तुझं काम बघा किती फास्ट आणि सुंदर काम होईल. ओके. आणि पण ऍक्च्युअल किती वेळ लागतो? जर तुम्ही आता एखादी मूर्ती हातात घेतली, स्केचिंग केलं, तर का आपण 1 महिने एका मूर्ती करता ऍव्हरेज टाइम किती लागतो तुम्हाला? त्या मूर्तीचा प्रोसेस कशी असते, आता मी हाती गणपती असेल, स्टार्ट टू एंड बनवायचं आहे तुला, बेस पासून टॉप पर्यंत फिनिश. तर त्याला पूर्ण मूर्ती करायला 2 दिवस तरी, ऍटलीस्ट 2 दिवस. ओके. मला 2 दिवस लागतात. बरोबर. आता नौका असेल, कोण एकदमच नवीन असेल, त्याला मे बी जास्त वेळ लागू शकतो, आठवडा वगैरे. पण त्या प्रोसेसला 2 ते 3 दिवस. 2 ते 3 दिवस माती काम, एक 1.5 फुटाची 6 फुटाची मूर्ती तू कम्प्लीट करू शकतो. ओके. आणि मग नंतर मग ती सुकायला 1 आठवडा पकडतो. आठवडा वातावरणावर डिपेंड, किंवा फॅन खाली खूप लवकर सुकते मूर्ती. बरोबर. आणि आठवड्यावर सुकल्यानंतर रंगवायला ती एकच मूर्ती रंगवायला 1 दिवस पुरेसा असतो. ओके. आणि आतापर्यंत ऍव्हरेज हाईट तुम्ही किती मूर्तींची बनवता, आणि आतापर्यंत सगळ्यात मोठी हाईटची मूर्ती किती बनवलेली आहे? हा, मी आतापर्यंत मोठी मूर्ती 3-3.5-4 फुटापर्यंत बनवली आहे. पण जसं हा पसारा वाढला, थोडा मागणी वाढली, तर मी थोडे हाईट वर रिस्ट्रिक्ट केलं, हाईटला. कारण ते कसं, एक मूर्ती मातीची बनवेपर्यंत, ते कलर होईपर्यंत जवळजवळ 20-25 वेळा हलते. ओके. ही एवढी वजनाची मूर्ती 20-25 वेळा हलणं, समजलं ना, एक हेक्टिक फिजिकल जॉब आहे. फिजिकल जॉब आहे. मग ते कमी करण्यासाठी, आणि फिजिकल जास्त तुझं एक्झर्शन झालं ना की मध्ये कामावर रिफ्लेक्ट होतं. कुठे कुठे आपण मग पळवाटा काढतो काम करता, ते होतं, माणूस आहे तो, आपसूक होतं ते. करेक्ट. तर त्यामुळे ते होऊ नये म्हणून आपल्याला क्वालिटी काम द्यायचंय. मेन म्हणजे देवाचं काम करतो आपण, देव रंगवत आहे. बरोबर. मग ते उगाच विचित्र काहीतरी न करता, मग त्यासाठी हाईट कमी केल्यामुळे काय झालं, प्रोडक्शन वाढलं. 1 फूट आणि 6 फूट 2च साईजेस ठेवल्यात मी. बरोबर. मी कसं, तू वरच्या रॅकच्या आता 5-6 रॅक असतात, आपल्या 5-6 रॅकिंग असतं, त्याच्यावर काढणं वगैरे घेऊन खाली घेणं पण सोपं पडतं. आणि प्रोडक्शन फास्ट झालं, त्याच्यामुळे मुलांना पण फिजिकल जॉब कमी झालाय. आणि पूर्ण वेळ व्यवस्थित प्रामाणिकपणे प्रॉपर टाइम देऊन तुला चांगला आउटपुट देता येतो. बरोबर. आणि ऍव्हरेज वर्षभरात बघितलं तुम्ही किती गणपतीच्या मूर्त्या तुम्ही बनवता किंवा प्रयत्न करता बनवण्याचा? आता कसं, मी चाळीत पहिले करायचो ना गणपती, तर चाळीत आम्ही छोटी 10x10ची रूम, आणि बाहेर जेवढे जागेत काम करता येईल तेवढं. मी लास्ट तुला शेवटचा आकडा सांगतो, चाळीतलं 54 मूर्त्या होत्या शेवटच्या. ओके. मग 2012ला बाहेर पडलो, छोटी जागा घेतली आम्ही, चाळीपेक्षा म्हणजे रूमपेक्षा मोठी रूम. मग तिथे 120 केल्या. ओके. तोपर्यंत फेसबुकवर थोडं हिट व्हायला लागलं होतं. करेक्ट. मग ते मागणी वाढली, मग ती पण जागा कमी वाढायला लागली. मग तिथे आम्ही लास्ट 172 मूर्त्या केल्या. ओके. परत स्टुडिओ शिफ्ट केला. मग हळूहळू ती वाढतच गेली, अजून ओके, वाढत गेली. मग 200, 250, 300, मग नंतर हळूहळू आता 400 पर्यंत. म्हणजे हा आकडा वाढीवच आहे. पण तो आम्हाला का जास्त घेता येत नाही, कारण हे डेडलाईनचं काम, म्हणजे गणेश चतुर्थीची एक डेट फिक्स असते. बरोबर. मग त्यामुळे, आणि तुला काम पण चांगलं, हावऱ्यासारखं मूर्ती येतात म्हणून घ्यायचं आणि कसं तरी करून द्यायला त्याला अर्थ नाही. त्यामुळे आमचा एक टाइम टेबल ठरलेला असतो. गणेश चतुर्थीच्या आठवडा अगोदर आम्ही स्वतःला फ्री करतो. मग त्या टाइम टेबल नुसारच काम करतो. मग आपल्याला भले त्यावेळी जास्त मूर्ती येत असतील, आम्ही घेत नाही एवढ्या. आणि आता गेल्या वेळी आम्ही 400 मूर्ती होत्या, यावेळी आम्ही वाढवू आकडा. ओके. आणि आता स्टुडिओमध्ये बघतोय की छोट्या गणपतीच्या, म्हणजे कार, आपण ज्या गणपतीमध्ये कारमध्ये छोट्या गणपती, तशा पण मला खूप स्वामींच्या पण दिसत आहेत किंवा गणेशाच्या पण दिसत आहेत. ते तुम्ही कधीपासून, ती तुम्हाला आयडिया किंवा ते तुम्हाला कधीपासून सुचलं, किंवा असं तो अप्रोच कधीपासून तुम्ही? तो मी सांगतो तुला,
जसं आम्ही चाळीच्या बाहेर पडलो, हम्म. कारण चाळीत काम करता येते, कारण ज्या छोट्या मूर्त्या तू पाहतोयस ना त्या बरोबर. फायबरच्या बनवल्या आणि Okay. फायबर हे केमिकल आहे. हम्म. त्याचा एक वास आहे, विशिष्ट वास आहे, जो उग्र आहे, थोडा त्रासदायक आहे. रेसिडेन्शियल एरियामध्ये नाही करू शकत आपण जास्त. हम्म. मग जसं मी चाळीच्या बाहेर पडलो पहिल्या स्टुडिओ, दुसऱ्या नेक्स्ट स्टुडिओला, त्या स्टुडिओत आम्ही ट्राय केलं ओके. फायबरच्या मूर्त्या सुरुवाती 2012ला. हम्म. मग तिथून ते हळूहळू, म्हणजे कसं गणपतीचं सीझन मोजकं 3-4 Correct. महिन्याचं 3-4 period. महिन्यात असतो. ते शेवटचे 8-10 महिने मग फायबरचं काम चालू केलं. हम्म. मग त्याला पण जसं हळूहळू त्या सोशल मीडियामुळे मागणी वाढली मागणी वाढली. आणि मग आता तर आमच्या 2 युनिट झाल्या देवाच्या कृपेने. बरोबर. मातीचं वेगळं युनिट आहे करेक्ट. आणि फायबरचं वेगळं युनिट. तिथे आमचं फायबरचं वर्षभर काम चालू असतं आणि माती काम वर्षभर चालू असतं. आणि फायबरची मागणी पण एवढी वाढली आहे की आता आम्ही तोकडे पडतो. जवळजवळ 20-22 मुलं आहेत माझ्याकडे, पण तरी पण ती टीम थोडी तोकडी पडते. बरोबर. आता बघू पुढे अजून आहे प्लॅन वेगळा Correct. करू. ओके. आणि आता सध्याच्या घटिकेला की मूर्तिकारांना असे चॅलेंजेस कुठले आहेत आता, किंवा तुम्ही कुठले चॅलेंजेस बघता की सध्याच्या काळाला 2024 मध्ये मूर्तिकारांना कुठले चॅलेंजेस आहेत आपल्या स्पेसिफिक भारत किंवा महाराष्ट्रामध्ये? चांगला प्रश्न विचारला तू. मूर्तिकारांना आता चॅलेंज म्हणजे मेजर चॅलेंज जागेच आहे. महत्वाचं म्हणजे सगळ्यात म्हणजे खूप चांगला प्रश्न विचारला. मेन बेसिक चॅलेंज आहे सर्व मूर्तिकारांना जागेचा. कारण या कामासाठी जागेशिवाय पर्याय नाही. पर्याय. आणि होतं काय, जशी गणेश जयंती जवळ आहे, गणेश चतुर्थी जवळ येते, तशी 2 महिने 1.5 महिने अगोदर जागा अलॉट होते यांना जे बाहेर काम करतायत. बरोबर. आता माझं तसं नाही झालं. मला मेन म्हणजे मला मेजरी घरातून खूप सपोर्ट आहे. माझी पूर्ण फॅमिली जवळजवळ इन्व्हॉल्व आहे. तर त्यामुळे मला तसे चॅलेंज आले नाही. मी जागा बाहेर घ्यायचं म्हटलं तर घरूनच सपोर्ट झाला, हे तू बघ होईल मॅनेज. तर त्यामुळे मी जेव्हा मी आतापर्यंत जागे भाड्यानेच आहे. पण आता काही जणांना सगळ्यांनाच हा सपोर्ट असेल नसेल. आणि मेन कसं, हा बिझनेस असा आहे की खूप मेहनतीचा बिझनेस आहे. माणसं पाहिजे, मॅनपॉवर पाहिजे. मग तो पण एक फंडिंगचा भाग येतो, त्यांचं सॅलरीज वगैरे. मग ती पण इतरांना, गणेश मूर्तिकारांना मॅनेज होतेच असं नाही, खरं. कारण मोठा फंड आहे. बरोबर. आणि फुल टाइम नाहीये, फुल टाइम फक्त वर्षभरात स्पेसिफिक 2 ते 3 महिने तो मॅनेज करणं म्हणजे खूप टफ जॉब आहे. म्हणजे शासनाकडून पण होते मदत, नाही असं नाही. पण आता मला कसं सोयीस्कर जातं की माझं वर्षभर चालू. बरोबर. त्यामुळे मला काही प्रॉब्लेम येत नाही. आणि मग असं जम घेऊन एवढी असं हे वास्ट वाढलेलं नाही, थेंबे थेंबे साचलंय. मग ते मूर्तिकारांना मेजरली चॅलेंज येतो ना, तो जागेचा. बरोबर. जर जागा आता शासनाने जर जागा व्यवस्थित म्हणजे मॅनेज करून दिली तर या मूर्तिकारांना बरंच असं हा व्यवसाय पुढे न्यायला नक्कीच 100% नाही. कारण मेजर त्याच्यामुळे बरेचसे जरा बॅकफुटवर येतात की कसं करणार. मग त्यामुळे ते रेडीमेड आणून विकणं, तो प्रकार वाढला, कारण मेहनत नाही ना त्याच्यात. करेक्ट. पण बघू पुढे मागे, आता देवाला असेल काय, देवाची इच्छा होईल त्याच्यात काय. आणि 2 प्रश्न. सगळ्यात मोठं तुमचं इन्स्पिरेशन कोण आहे, जेणेकरून तुम्हाला एक रोज एक एनर्जी किंवा ऊर्जा मिळते की मी अजून काहीतरी नवीन करावं, अजून काहीतरी नवीन डिझाईन्स करावे, किंवा अजून या फील्डला कॉन्ट्रीब्युट करावं? आणि हा तुम्हाला बिझनेस किंवा ऍटलिस्ट हे सुरू करण्यामागे सगळ्यात मोठं इन्स्पिरेशन कोण होतं? आता इन्स्पिरेशन म्हटली तर म्हणजे आता सुरुवात, इन्स्पिरेशन नाही म्हणता येणार. इन्स्पिरेशन मी नाही सांगणार त्याला. मेन ही जी मगाशी बोललो की बाबांकडून आलंय, मला पास ऑन झालंय. तर म्हणजे बाबा खूप समाधानी आहेत त्याच्यामुळे जे हे झालंय, घडलंय. तर मेन इन्स्पिरेशन माझे बाबा आहे. म्हणजे जे स्त्रोत मेन जिथून सुरुवात झालंय, मेन माझे बाबा आहेत. एनर्जी स्त्रोत तिथून सुरुवात झालंय. आणि नंतरचा या फॉर्ममुळे मला खूप एनर्जी मिळाली. गणपती इटसेल्फ जो फॉर्म आहे, बरोबर, तो वेगळाच फॉर्म आहे. त्याला आकाश, त्या फॉर्मचं आकर्षण लहान मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांनाच आहे. आणि त्यांनी मला खूप एनर्जी दिली. जे वाढलंय नाही तिथूनच ते गिव्ह अँड टेक तोच आहे. तिथूनच एनर्जी मिळाली आणि आपोआप आपसूक आहे ते. जो डेव्हलपमेंट झाली ना, तिथून सुरुवात झाली आणि इथपर्यंत आलंय. आणि असं म्हणजे जगभरात असे कुठले तुमचे आर्टिस्ट तुम्हाला इन्स्पायर करा की ज्याचं तुम्हाला डिझाईन आवडतं? नॉट इन स्कल्प्चर्स, बट बाकी कोण तुम्ही असे फेमस आर्टिस्ट आहेत की त्याला तुम्ही फॉलो करता, त्याच्याकडनं तुम्हाला एक नवीन प्रेरणा मिळते किंवा एक नवीन कस्टमायझेशन आयडिया मिळते? आता हा पण प्रश्न खूप चांगला विचार, हा कोणी मला विचारला नाही प्रश्न कधी. ओके. सुरुवातीला जसं मी शाळेत सांगितलेलं, शाळेत ड्रॉइंग वगैरे मॅडमनी बघितलं की तू, तेव्हा मला सुरुवातीला जॉन फर्नांडिसची चित्र खूप आवडायची. तिथून ऍक्च्युली सुरुवात जर्नी झाली की आपण जायचं, जेजेल जायचं आणि चित्रकला शिकायची. अशी चित्र काढायला वासुदेव कामतांची चित्र, ते मेन आकर्षण पॉईंट ठरलं माझं की आपले चित्र यायला पाहिजे. करेक्ट. मग त्याच्यासाठी जेजेला गेलो.
मग तिथे मग जेजेला गेल्यावर तर मग लायब्ररीत ओपन आहे पूर्ण, तर तिथून तर बापरे वास्ट आहे. व्हॅनगॉग आला, समुद्र आहे. हा समुद्र आहे, व्हॅनगॉग म्हणजे ते एवढं आहे की बापरे आपण किती आपली पात्रता कळते आपण कुठं. मग ते गोपाळराव देऊसकर, त्यांचे एक आपले इंडियन खूप ग्रेट पेंटर गोपाळराव देऊसकर, त्यांची चित्र मला खूप आवडतात. म्हणजे मायकेल एंजेलो, मग आणि स्कल्प्टर्स म्हणजे म्हात्रे, गणपतराव म्हात्रे, करमरकर, यांच्या कामाने मी नेहमीच प्रेरित होत असतो. बरोबर. मी काय कुठे ब्लॉक झालो ना तर मी यांची कामं बघायची, थोडं ओपन व्हायला होतं, म्हणजे लगेच सोल्युशन मिळतात. आणि एखाद्या स्कल्प्टर्सला म्हणजे मूर्तिकाराला चित्रकला येणं कितपत गरजेचं आहे? गुड, चांगला प्रश्न आहे. आता मला तर चित्रकलेचा खूपच हेल्प झाली. हा, मी जेव्हा जेव्हा ब्लॉक होतो ना, आता मला कळलं कुठेतरी आपल्याला ब्लॉक व्हायला आला, तर मी घेतो स्केचबुक, स्केच करतो. मी म्हटलं ना ती तुला अर्धी मदत मिळते लगेच स्केचमुळे. बरोबर. त्यामुळे मी माझ्या स्टुडंट्स आता जे शिकायला येतात किंवा ज्यांना असं सल्ले हवे असतात त्यांना मी सगळ्यांना सांगतो स्केचिंग करा. स्केचिंगने आपसूक तुझ्या कामात एवढा फरक पडतो ना की मला स्केचिंग पर्सनली कॉलेजला खूप करायला आवडेल. मी अजूनही तुला बोललो ना की आठवड्यातून एकदा माझ्या हातात पेन्सिल येते. त्याने एवढी हेल्प मिळते ना तुला की तुला एक फॉर्म ब्लँक पेपरवर तू जेव्हा लाईन काढतो तेव्हा ते स्पेस भरतो ना, तू व्हॉल्यूम क्रिएट करतो ना. करेक्ट. तो तुला व्हॉल्यूम फक्त मीडियम फक्त वेगळा आहे, पेपर आहे आणि पेन्सिल आहे आणि ही माती आहे, समजलं ना. करेक्ट. त्यामुळे ड्रॉइंग मी पर्सनली सांगेन की ड्रॉइंगचा स्वतः करून बघा, किती फरक पडतो, खूप फरक पडतो तुला, तू हेल्पच मिळेल तुला. ओके. माती कामात. ओके. आणि शेवटचा प्रश्न की आता 2024 मध्ये एखाद्या नवीन डिझायनर्सला, आर्टिस्टला किंवा मूर्तिकाराला तुम्ही काय सल्ला द्याल किंवा एखादा ऍडवाइस काय द्याल तुम्ही? मी आता तुम्ही प्रामाणिक राहा, हा एकदम एकदम उत्तम सल्ला आहे माझ्या, कारण मी हा अनुभव घेतलेला आहे. बरोबर. तू जे आहेस ना ते तुझं काम रिफ्लेक्ट करणार. आता तुम्हाला गणपती म्हणजे कळेल तुम्हाला की माझे गणपती बघितलं की विशाल दादा कसा असेल. बरोबर. त्यामुळे तुमचं काम जसं आहे ना ती तुमची थॉट प्रोसेस तुमच्या कामात दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही क्लीन, नीट, विदाऊट चिटिंग, आता तुझा अप्रोच, तू कसा बोलतो, इतरांना कशी वागणूक देतो, खूप महत्वाचं आहे. बरोबर, समजलं ना. ऍक्शनला रिएक्शन आहे. आणि एखाद्या आर्टिस्टला त्याची स्वतःची USP निर्माण करणं किती गरजेचं आहे आणि त्याने ते करायला पाहिजे का? म्हणजे आता विशाल दादा म्हणलं की आम्हाला माहितीये की तो जिवंतपणा मला त्या मूर्तीत दिसणारच. सो आता मी सपोज एखादा नवीन आर्टिस्ट बनतोय किंवा मला स्वतःच गणपतीच्या मूर्ती घडवायची, सो मी पहिल्यांदा शिकण्याकडे वाव द्यायला पाहिजे का माझी स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करण्याकडे वाव द्यायला पाहिजे? नाही, आता हे कसं आहे, तू शिकताना, आता तू हा प्रश्न तर त्याला रिलेट करेन मी की कॉपी करतात लोक. बरोबर. आणि लोक बरेच तू मला विचारतात तू लोक कॉपी करतात, तुला काय हे नाही वाटत का? तर मी काय म्हणेन, मी त्यांना हेच सांगू इच्छितो की कॉपी करणं वाईट नाहीये. आता आपण सुरुवातीला जोपर्यंत तुला फॉर्म माहिती नाही, म्हणजे मी नेहमी एक्झाम्पल हे देतो, जेव्हा तुला पाठीवर अ काढायला शिकवला बाईंनी तेव्हा तुला कळालं ना अ, मग तू कॉपी करून तो तुझा पक्का झाला. आई ही कॉपी झाली ना. बरोबर. नंतर तू डेव्हलप झाला ना, तू जसा मेच्युअर्ड झाला, तू लहानपणा तू मोठा झाला. करेक्ट. राईट. मग ह्या प्रोसेसने गेलंच पाहिजे. मग माझा असा अनुभव ह्या प्रोसेसने गेलंच पाहिजे, कारण सरांनी जेव्हा आम्हाला डोळा काढून दाखवला तेव्हा मी डोळा काढायला शिकलो. एक्झॅक्टली. राईट. आम्हाला माहिती नव्हतं ना, जेव्हा मॉडेल समोर होतं तो कॉपीच आहे ना, ती शेवटी निसर्गातून शिकतोय. बरोबर, निसर्गाचाच घटक आहे ना, तो तुला शिकवतोय, तू शिकतोय, तू डेव्हलप व्हायचं नंतरचा प्रोसेस, ती तुझी प्रोसेस आहे. बस कॉपी करावं लोकांनी. आणि तू जसं म्हणला की स्वतःची USP आयडेंटिटी इन शॉर्ट, तर ती होणार. आणि ते कॉपी करून करून एक सॅच्युरेशनचा पिरियड येणार तुम्हाला की आता मला वेगळं करायचं, ते वाटतंच. मला पण आलं होतं, हा पर्सनल अनुभव आहे. मग त्या प्रोसेसनी गेलंच पाहिजे, तेव्हा तुमची आयडेंटिटी निर्माण होणार. पण तुम्ही स्वतःची USP किंवा आयडेंटिटी निर्माण करायच्या मागे लागू नका. एक मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रामाणिकपणे काम करा, अभ्यास करा, ती नोटीस होतेच, तुझी आयडेंटिटी येणार. आणि मी ते अनुभवाने सांगतो. मी खोटं सांगत की मी सुरुवातीला हा देवाचा फॉर्म करायचा, गणपती करायचं आकर्षण होतं, चांगलं काम करायचं होतं. त्यात मग त्या प्रोसेसमध्ये अभ्यास केला थोडा, आणि आणखीन कामाला ग्रोथ मिळाली, अपडेट झालं आणि लोकांना आवडायला लागलं. मी काही ठरवलं नव्हतं की आपल्याला खूप मोठं काही करायचंय, ते आपसूक झालेलं आहे. म्हणजे तू प्रामाणिकपणे काम केलं, तुला वाटा मिळतात किंवा सपोर्ट मिळतो ना,
मग ते आपोआप होणार. तुझी USP तुझी आयडेंटिटी निर्माण होणार. फक्त तुम्ही मी एक बेसिक ते जे सांगितलं की प्रामाणिकपणे काम करा, तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. ओके ओके ग्रेट. थँक्यू विशाल दादा. थँक्यू सो मच फॉर युअर टाइम. धन्यवाद.